नमस्कार मंडळी, मी अनुपमा। आज काय विशेष या कार्यक्रमामध्ये एक विशेष चर्चासत्रासाठी आज आपण भेटतो आहोत। मंडळी, खरं तर आपल्या अवतीभोवती समाजामध्ये ज्या काही घटना घडत असतात, मग गुन्हा असू देत, आंदोलन असू देत, चळवळ असू देत किंवा एखादा संप असू देत किंवा इतर कुठल्याही घटना, या घटना कोणा व्यक्तीशी संबंधित नसतात, तर त्या आपल्या प्रत्येकाशी संबंधित असतात, त्या प्रत्येकाच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या असतात। आणि म्हणूनच आज आपण एका संघर्षाविषयी आज चर्चा करणार आहोत आणि हा संघर्ष आहे एका विद्यार्थिनीचा आणि व्यवस्थापनाचा। या चर्चासत्रात आपल्याबरोबर सहभागी आहेत कामिनीजी। कामिनीजी अनेक वर्षांपासून या कॉलेजच्या ट्रस्टी म्हणून काम पाहत आहेत आणि त्याचबरोबर या चर्चासत्रामध्ये सहभागी होण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतेय विद्यार्थिनी कमळी मोहिते हिला। अरे बापरे अनिका, या अँकरने कमळीच्या आंदोलनाला स्टंट म्हटलं ना, म्हणून ही वेडी मुलगी पळून गेली। आली रे आली आपली कमळी आली। मंडळी, हा संघर्ष आहे कमळी आणि तिच्याबरोबर असलेल्या विद्यार्थ्यांचा आणि मॅनेजमेंटचा। आज आपण इथे जाणून घेणार आहोत की कॉलेज मॅनेजमेंटनं कमळीला कॉलेजच्या बाहेर काढण्याचा निर्णय का घेतलाय ते। मला इथे कामिनीजींना विचारायचंय की कामिनीजी, खरं तर शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे, परंतु तुम्ही असं म्हणताय की कमळीला या कॉलेजमधून काढलं पाहिजे, तिला रेस्ट्रिकेट केलं पाहिजे, असं का? थँक्यू मला इथे बोलावल्याबद्दल आणि मॅनेजमेंटच्या वतीने आमची बाजू मांडण्यासाठी म्हणून हे जे व्यासपीठ आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिलं त्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू। तुम्ही ज्या काही गोष्टी म्हणालात त्या अगदी बरोबर आहे। शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत हक्क आहे, तो प्रत्येकाला मिळायला पाहिजे आणि त्यासाठी आमची संस्था निरनिराळे उपक्रम राबवत असते। म्हणजे काही स्पेशल कोटामधनं, स्पोर्ट्स कोटामधनं आम्ही गरजू विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये घेत असतो। त्यापैकीच एक ही आपल्यासमोर बसलेली आहे, ती कमळी। मध्यंतरीच्या काळात किंवा आजपर्यंत या कमळीने जे काही व्हिडिओ सोशल मीडियावर टाकलेले आहेत त्यामुळे तुम्हा प्रत्येकाचा एक असा समज झालेला आहे की आम्ही काहीतरी अन्याय करतोय म्हणून, पण तसं नाही आहे, तसं नाही आहे। आम्ही कुठलाही अन्याय वगैरे काहीही करत नाहीये, कारण काही गोष्टी ह्या तुम्हा लोकांना माहीतच नाहीये। त्यामुळे मला असं वाटतं आज तुम्ही इथे आम्हाला जे आमंत्रित केलेले आहेत त्यामुळे या संधीचा फायदा घेऊन मी त्या काही गोष्टी आहेत त्या सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मुळात हिचं आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच अशा बेसिसवर झालं की कुठल्याशा एका कबड्डी टुर्नामेंटमध्ये विजेती ठरली होती, त्यामुळे आमच्या कॉलेजने स्पोर्ट्स कोटामध्ये हिला आमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं। तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट माहीतच आहे, अन्नपूर्णा कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणं ही फार मोलाची गोष्ट आहे। म्हणजे भल्या भल्यांना ॲडमिशन मिळत नाही, कारण आमचं स्टँडर्डसुद्धा तेवढं चांगलं आहे। तरी देखील एखादा गरजू विद्यार्थी आणि स्पोर्ट्स कोटामध्ये म्हणून आम्ही तिला या कॉलेजमध्ये ॲडमिशन दिलं, तसंच तिला हॉस्टेलची रूमसुद्धा दिली। आता एवढ्या सगळ्या गोष्टी आमच्या कॉलेज ॲडमिनिस्ट्रेशनने, कॉलेज मॅनेजमेंटने जर दिलेल्या असतील तर या मुलीला कॉलेजच्या बाहेर काढायचं असं आम्हाला का वाटेल, असं आम्ही का करू? आणि एवढंच नाही, आम्ही तिला GS सुद्धा बनवलं। त्यामुळे आमची तिच्याकडनं एवढीच अपेक्षा होती की ज्या मुलीला कॉलेजचं GS बनवलेलं आहे तिने कॉलेजविषयी काहीतरी चांगला विचार करावा किंवा त्याचं भान ठेवून तिने वागायला पाहिजे। ते तसं न करता, अभ्यासात लक्ष केंद्रित न करता ती काहीतरी वेगळ्याच गोष्टी करत राहिली। खरं आहे, एखाद्या विद्यार्थ्यासाठी कॉलेजनं इतकं काही केलं असेल तर एवढ्या अपेक्षा ठेवण्यात काहीच हरकत नाहीये, पण भलत्या गोष्टी म्हणजे नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला?
तू अन्नपूर्णा महाजनांची मोठी नात बनून त्यांच्या घरी आलीस का नाही? होय. तू अन्नपूर्णा मॅडमना फसवलंस, होय का नाही? सविस्तर उत्तर नकोच आहे, तू फक्त हो किंवा नाही एवढं म्हटलंस तरी चालेल. हो की नाही? होय. ज्या घरात तुला जागा मिळाली, पोटच्या पोरासारखी माया जिथे मिळाली, ज्या घराने तुला सावरून घेतलं, त्या घरामध्ये तू खोटेपणाने वावरलीस का नाही? हो का नाही? होय. बरं, जो काही तू खोटेपणा केलायस, जे काही अन्नपूर्णा मॅडमची जो तू फसवणूक केलीस, त्याचा तुला पश्चाताप होतोय का नाही? हो का नाही? होय. कमळी, तू चुकलीस. देवीसारख्या अन्नपूर्णा महाजन यांचा तू विश्वासघात केलेला आहेस. हो का नाही? होय. तुला माहित होतं ना का अन्नपूर्णा मॅडम या त्यांच्या मोठ्या नातीच्या बद्दल किती हळव्या आहेत, हे तुला माहित होतं? होय. मग हे सगळं माहित असून सुद्धा तू त्यांची खोटी नात बनवून घरी आलीस. हे त्यांना तू जाणून बुजून फसवलंस, हो ना? का नाही? होय. बघितलं का मॅडम? मी जे काही हिला विचारते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली आहेत. ते ती सगळं होच म्हणते. मग अशा खोटारड्या मुलीला आम्ही कॉलेजमध्ये का ठेवायचं? खरं तर दरवेळी जेव्हा अशा चर्चा घडत असतात तेव्हा एकमेकांवरचे केलेले आरोप खोडून काढले जात असतात. पण इथे तर साफ चित्र दिसतंय. खरं तर ज्या कॉलेजनं कमळीला अशी रेड कार्पेट ट्रीटमेंट दिली होती, या कॉलेजच्या सर्वेसर्वा असलेल्या अन्नपूर्णा महाजन यांची कमळीनं फसवणूक केली आहे आणि हे तिने मान्य केलेलं आहे. मला इथे कॉलेजच्या इतर प्राध्यापकांना विचारायचंय की तुम्हाला याबद्दल काय वाटतंय? हो, विचारू शकता. हो, बरोबर आहे. तिनं फसवलंच आहे. येस, मॅनेजमेंटने योग्य तो निर्णय घेतला आहे. आता तुम्हीच सांगा, माझा निर्णय योग्य होता की अयोग्य?